इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1 यामधील पहिला पाठ आहे आपली पृथ्वी आपली सूर्यमाला याचा आपण पाठ विश्लेषण करणार आहोत. तर पाठाला सुरुवात करूया. मैदानात उभे राहून वर पाहिले असता आपल्याला काय दिसतं? आकाश दिसतं. रात्रीच्या निरभ्र आकाशात अनेक चांदण्या देखील आपल्याला दिसतात. त्या काय आहेत? तर त्या पृथ्वीपासून खूप दूर आहेत. काही चांदण्या कशा असतात? तर मोठ्या आणि ठळक दिसतात. या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, काही चांदण्या मोठ्या आणि ठळक दिसतात, तर काही चांदण्या या लहान आणि अंधुक असतात. तर या ठिकाणी दोन फरक आहेत. काही चांदण्या या मोठ्या आणि ठळक असतात आणि काही चांदण्या या लहान आणि अंधुक असतात. आपण जर चांदण्यांकडे जरा निरखून पाहिल्यास बऱ्याचशा चांदण्या काय करतात? लुकलुकताना दिसतात. पण काही चांदण्या काय होत नाहीत? लुकलुकत नाहीत. तर या ठिकाणी दोन फरक आपण पाहिलेले आहेत. काही चांदण्या मोठ्या आणि ठळक दिसतात, तर काही चांदण्या लहान आणि अंधुक दिसतात. तर या ठिकाणी दुसरा फरक बघा, काही चांदण्या लुकलुकतात तर काही चांदण्या लुकलुकत नाहीत. आकाशातील सर्व ज्या वस्तू आहेत त्यांना आपण काय म्हणतो? खगोलीय वस्तू असं म्हणतात. उदाहरणार्थ तारे, ग्रह किंवा बटुग्रह, लघुग्रह या सर्वांना आपण काय म्हणतो? खगोलीय वस्तू असं म्हणतो. चंद्र, सूर्य हे काय आहेत? तुलनेने पृथ्वीच्या सगळ्यात जवळ आहेत. पृथ्वीच्या सर्वात जवळ कोण आहे? चंद्र, सूर्य हे पृथ्वीच्या म्हणजे इतर ग्रहांच्या तुलनेने पृथ्वीच्या काय आहेत? जवळ आहेत. म्हणून त्यांचा आकार आपल्याला कसा दिसतो? गोल दिसतो. आपण ते सहज डोळ्याने पाहू शकतो. याशिवाय इतर जे तारे, ग्रह आहेत हे देखील आपण पाहू शकतो. या सर्व खगोलीय काय आहेत? वस्तू आहेत. पुढे बघा. आता हे आपल्याला विद्यार्थ्यांसाठी एक कृती दिलेली आहे, करून पाहायचं आहे हे तुम्ही. तर या ठिकाणी साधारण एका आठवड्याच्या अंतराने 2 वेळा आकाशाचे आपल्याला निरीक्षण करायचं आहे आणि हे निरीक्षण आपण रात्रीच्या वेळी करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ह्या गोष्टी तपासून पाहायच्या आहेत. त्यामध्ये आपण खगोलीय वस्तूंचे रंग, त्यांचे आकार, त्यांच्या प्रकाशाची प्रखरता किंवा लुकलुकणे, त्याचबरोबर त्यांच्या स्थानातील बदल या गोष्टींचं निरीक्षण करायचं आहे आणि ते मध्ये तुम्हाला वहीमध्ये नोंदवून ठेवायचं आहे. दोन्ही निरीक्षणाच्या वेळी चंद्राच्या प्रकाशित भागाचे तुम्हाला चित्र काढायचे आहे आणि हा चंद्राचा प्रकाशित भाग रोज कसा बदलतो याचे तुम्ही लक्ष ठेवायचे आहे. तर अशा प्रकारे ही विद्यार्थ्यांनी कृती करायची आहे. आता पुढे काय दिलेलं आहे? आता आपला पुढचा पॉईंट आहे तारे. आता तारे कशाला म्हणायचं आपण पाहूया. ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना आपण काय म्हणतो? तारे असं म्हणतो. तर सूर्य जो आहे तो काय आहे? एक ताराच आहे. तर ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना आपण तारे म्हणतो. त्यांचा प्रकाश कमी जास्त होताना दिसतो. तारे हे कसे असतात? तर तारे हे स्वयंप्रकाशित असतात, म्हणजे त्यांचा स्वतःचा प्रकाश असतो ताऱ्यांना. पुढे बघा. सूर्य हा काय आहे? एक तारा आहे. या ठिकाणी सूर्य काय आपला तारा आहे. इतर ताऱ्यांच्या मानाने तो कसा आहे? आपल्यापासून जवळ आहे, म्हणजे पृथ्वीपासून जवळ आहे. म्हणून तो मोठा व तेजस्वी दिसतो. त्याच्या प्रखर प्रकाशामुळे आपल्याला दिवसा चांदण्या दिसत नाही. कारण सूर्याला स्वतःचा प्रकाश आहे, तो स्वयंप्रकाशित आहे. त्याच्यामुळे त्याच्या जो प्रखर प्रकाश आहे त्यामुळे आपल्याला दिवसा चांदण्या दिसत नाहीत. चांदण्या फक्त आपल्याला रात्री दिसतात. पुढे पाहूया काय सांगितलेलं आहे. आता आपल्याला काय बघायचं आहे? तर ग्रह. ग्रह म्हणजे काय? तर ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना आपण काय म्हणतो? ग्रह. म्हणजे ज्या चांदण्या लुकलुकतो त्यांना आपण तारा असं म्हणतो आणि ज्या चांदण्या लुकलुकत नाही त्यांना आपण ग्रह असं म्हणतो. ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो. तर या ठिकाणी आपण बघितलेलं आहे की ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश असतो. सूर्य हा तारा आहे, त्यामुळे ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश असतो. पण ग्रहांना काय असतो? स्वतःचा प्रकाश नसतो. काही ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश असतो, काही ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश नसतो. तर या ठिकाणी ग्रह काय आहेत? तर ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो, त्यांना ताऱ्यांकडून प्रकाश मिळतो. त्यामुळे काय करतात? ग्रह स्वतःभोवती फिरता फिरता कसं करतात? ताऱ्याभोवती देखील फिरतात. आता आपली पृथ्वी आहे ती काय करते? तर सूर्याभोवती फिरते, सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते. का? कारण जेव्हा पृथ्वी सूर्याभोवती फिरते तेव्हा काय करतो? जो सूर्याचा प्रकाश आहे तो कसा पृथ्वीला मिळतो. तर अशा प्रकारे जेव्हा ग्रह स्वतःभोवती फिरता फिरतात ताऱ्याभोवती फिरतात तेव्हा त्यांना काय करतो? त्या ताऱ्याचा देखील प्रकाश मिळतो. आता पुढचा पॉईंट आहे सूर्यमाला. आपली पृथ्वी हा एक ग्रह आहे. सूर्यापासून तिला प्रकाश मिळतो. ती काय करते? सूर्याभोवती फिरते. त्याला काय म्हटलं जातं? पृथ्वीचे परिभ्रमण म्हणतात. जेव्हा पृथ्वी सूर्याभोवती फिरते तेव्हा त्याला आपण पृथ्वीचे परिभ्रमण असं म्हणतो आणि पृथ्वी स्वतःभोवती जेव्हा फिरते तेव्हा त्याला आपण पृथ्वीचं परिवलन असं म्हणतो. पृथ्वीशिवाय सूर्याभोवती परिभ्रमण करणारे आणखी 7 ग्रह आहेत. आता पृथ्वी जशी सूर्याभोवती फिरते त्याचप्रमाणे आणखीन 7 ग्रह आहेत. हे काय करतात? सूर्याच्या भोवती फिरतात. तर ते कोणकोणते आहेत?
ते येतं बुध, शुक्र, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून. आता हे 7 ग्रह देखील काय करतात, पृथ्वीसारखे सूर्याभोवती फिरतात. आता पुढे काय सांगितलेलं आहे बघूया. सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह सूर्याभोवती ठराविक मार्गावर प्रदक्षिणा करतो किंवा परिभ्रमण करतो. त्या मार्गाला त्या ग्रहाची काय म्हटलं जातं, कक्षा असं म्हणतात. म्हणजे एखादा ग्रह सूर्याभोवती फिरताना ज्या कक्षेमध्ये फिरत असतो किंवा ज्या मार्गावरून फिरत असतो त्यालाच काय म्हटलं जातं, तर त्या ग्रहाची कक्षा असं म्हटलं जातं. सूर्य हा तारा आणि सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांना एकत्रितपणे आपण काय म्हणतो, तर त्यांना आपण सूर्यमाला असं म्हणतो. सूर्य आणि त्याच्या भोवती फिरणारे जे ग्रह आहेत तर त्यांना आपण सूर्यमाला असं म्हणतो. सूर्यमालेत ग्रहांबरोबर इतरही काही खगोलीय वस्तूंचा समावेश असतो. म्हणजे सूर्याच्या भोवती जसे काही ग्रह फिरत असतात तर त्याचबरोबर काही खगोलीय वस्तू देखील तेथे फिरताना दिसतात. तर आपण त्या खगोलीय वस्तूंची आता माहिती घेऊया. पुढे बघा, सूर्यमालेतील इतर खगोलीय वस्तू यामध्ये येतं उपग्रह. तर काही खगोलीय वस्तू ग्रहांभोवती परिभ्रमण करतात त्यांना आपण काय म्हणतो, उपग्रह असं म्हणतो. उपग्रहांनाही सूर्यापासूनच प्रकाश मिळत असतो. जसा ग्रहांना सूर्यापासून प्रकाश मिळतो तसाच उपग्रहांना देखील सूर्यापासूनच प्रकाश मिळत असतो. रात्री आकाशात आपल्याला काय दिसतो, चंद्र दिसतो. तो स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीभोवतीही फिरतो. म्हणजे पृथ्वी जशी सूर्याभोवती फिरते तशाच प्रमाणे चंद्र काय करतो, पृथ्वीभोवती फिरतो. म्हणून त्याला काय म्हटलं जातं, पृथ्वीचा उपग्रह असं म्हटलं जातं. तर चंद्र हा आपला पृथ्वीचा उपग्रह आहे. सूर्यमालेत बहुतेक ग्रहांना उपग्रह आहेत. ग्रह आपापल्या उपग्रहांसह सूर्याभोवती परिभ्रमण करत असतात. म्हणजे ग्रह जसे पृथ्वीभोवती फिरतात तसे उपग्रह काय करत असतात, हे आपल्या ग्रहासोबत देखील फिरत असतात. त्याचबरोबर ते सूर्याभोवती देखील प्रदक्षिणा घालत असतात. आता या ठिकाणी पौर्णिमेच्या दिवशी दिसणारे चंद्राचे स्वरूप आपल्याला दाखवलेलं आहे. पुढे आपण पाहणार आहोत बटू ग्रह कशाला म्हणायचं. आता या ठिकाणी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या काही लहान आकाराच्या खगोलीय वस्तू असतात त्यांना आपण काय म्हणतो, बटू ग्रह असं म्हणतो. म्हणजे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या लहान आकाराच्या खगोलीय वस्तूंना बटू ग्रह असं म्हणतात. यामध्ये प्रामुख्याने प्लुटो सारख्या खगोलीय वस्तूचा समावेश झालेला आहे. म्हणजे प्लुटो हा पूर्वी ग्रह मानला जात होता, पण काही काळाने त्याला बटू ग्रहांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. बटू ग्रह सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात. म्हणजे बटू ग्रह काय करतात, सूर्याभोवती स्वतंत्रपणे काय करत असतात, परिभ्रमण करत असतात. म्हणजे हे कोणत्याही ग्रहाच्या भोवती फिरत नाहीत, तर ते स्वतंत्रपणे सूर्याच्या भोवती परिभ्रमण करत असतात. बटू ग्रहांना स्वतःची कक्षा असते. आता पुढचं आहे लघुग्रह. आपण उपग्रह आणि बटुग्रह पाहिलेले, आता आपण लघुग्रह पाहूया. तर मंगळ आणि गुरु या 2 ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान लहान खगोलीय वस्तूंचा एक पट्टा आहे. त्यांना आपण काय म्हणतो, तर त्या पट्ट्यातील खगोलीय वस्तूंनाच आपण लघुग्रह असं म्हणतो. लघुग्रह कोणत्या 2 ग्रहांच्या दरम्यान आहेत, तर मंगळ आणि गुरु या 2 ग्रहांच्या दरम्यान आहेत. याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जातो. लघुग्रह देखील सूर्याभोवती स्वतंत्रपणे काय करत असतात, परिभ्रमण करत असतात. म्हणजे ज्या प्रकारे बटुग्रह स्वतंत्रपणे सूर्याभोवती प्रदक्षिणा करतात त्याचप्रमाणे लघुग्रह देखील स्वतंत्रपणे म्हणजे सूर्याच्या भोवती प्रदक्षिणा करताना दिसतात. सूर्याच्या तुलनेने सूर्यमालेतील इतर खगोलीय वस्तू आकाराने कशा असतात, लहान असतात. म्हणजे सूर्य जेवढा मोठा आहे त्याच्या मानाने ज्या खगोलीय वस्तू आहेत त्या काही आहेत तर आकाराने खूपच लहान आहेत. चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ आहे. चंद्र काय आहे, पृथ्वीच्या सगळ्यात जवळ आहे. म्हणून तो सूर्यापेक्षा आपल्याला आकाराने लहान असून सुद्धा आपल्याला मोठा दिसतो, कारण तो पृथ्वीच्या जवळ आहे. खाली आपल्याला सूर्यमालेची आकृती दिली आहे. त्यात मध्यभागी सूर्य आणि त्याभोवती प्रदक्षिणा करणाऱ्या खगोलीय वस्तू व त्यांच्या कक्षा दाखवलेल्या आहेत. सूर्यमालेत ग्रह, उपग्रह, लघुग्रह, बटुग्रह यांचा समावेश होतो. आता तर आपल्याला हे दिलेलं आहे की सूर्यमालेत कोणाकोणाचा समावेश होतो, तर ग्रहांचा, उपग्रहांचा, लघुग्रहांचा आणि बटुग्रहांचा समावेश होतो. आता आपण ती आकृती बघूया. तर या ठिकाणी ही आकृती दिलेली आहे. ही आपली सूर्यमाला आहे. हा आपला सूर्य आहे. त्याच्यानंतर सूर्याच्या जवळचा ग्रह आहे बुध. त्याच्यानंतर येतो शुक्र. 3 नंबरला आहे आपली पृथ्वी. त्याच्यानंतर हा चंद्र आहे, पृथ्वीचा उपग्रह. पुढे आहे मंगळ. आणि मंगळ आणि गुरु या 2 ग्रहांच्या मध्ये हे जे तुम्हाला दिसतात तर त्यांना आपण काय म्हणतो, लघुग्रहांचा पट्टा असं म्हणतो. मंगळ आणि गुरु या 2 ग्रहांच्या मध्ये लघुग्रह आहेत. त्याच्यानंतर आहे
शनी, युरेनस, नेपच्यून आणि हा आपला प्लुटो आहे, ज्याला आपण काय म्हणतो, बटुग्रह असं म्हणतो. हे जे बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ आहेत हे काय आहेत, आंतरिक ग्रह आहेत. आणि गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून हे काय आहेत, हे बाह्य ग्रह आहेत आणि हे आंतरिक ग्रह आहेत. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं, हे तुम्हाला पुढे शिकायला भेटणारच आहे. आता या ठिकाणी सांगा पाहू म्हणून तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत. तर सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे, आपण पाहिलेलं आहे बुध. त्याच्यानंतर पृथ्वी सूर्यापासून कितव्या स्थानावर आहे, तर 3ऱ्या स्थानावर आहे. पृथ्वी व बुध यांच्या दरम्यानचा ग्रह कोणता आहे, तर उत्तर आहे शुक्र ग्रह. त्याच्यानंतर मंगळ ग्रहाच्या कक्षेच्या बाहेर असणाऱ्या ग्रहांची नावे काय, तर ते येतं गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून. आणि सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह कोणता आहे, तर तो येतो नेपच्यून. तर अशा प्रकारे या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यायचे. पुढे बघा, गुरुत्वाकर्षण. खगोलीय वस्तूंमध्ये एकमेकांना स्वतःकडे खेचण्याची म्हणजेच आकर्षित करण्याची शक्ती असते. या शक्तीलाच काय म्हटलं जातं, गुरुत्वाकर्षण शक्ती असं म्हणतात. सूर्याची ग्रहावर कार्य करणारी गुरुत्वाकर्षण शक्ती तसेच ग्रहांची सूर्यापासून दूर जाण्याची प्रवृत्ती यांच्या एकत्रित परिणामामुळे ग्रह सूर्याभोवती ठराविक अंतरावरून ठराविक कक्षेत परिभ्रमण करतात. याच पद्धतीने उपग्रहही ग्रहांभोवती काय करत असतात, परिभ्रमण करत असतात. तर खगोलीय गुरुत्वाकर्षणामुळे काय होतं, आकाशातून पडणारी एखादी वस्तू पृथ्वीवरच सरळ खाली येते, तर ती वर जात नाही, ती खाली येते. हे कशामुळे होतं, तर गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे होतं. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता हे प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत. झाडावरून गळलेली पाने फुले हे आहे, त्याच्यानंतर डोंगरावरून सुटे झालेले खडक, आकाशातून येणारा पाऊस हे कशामुळे सरळ खाली येतात, तर हे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे. पृथ्वीवरील सर्व वस्तू काय करतात, पृथ्वीवरच राहतात. एखादी वस्तू जोरात वर फेकली आपण तर ती काय होते, शेवटी जमिनीवरच येते. आणि हे कशामुळे होतं, तर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे होतं. आता आपल्याला पुढे बघा काय दिलेलं आहे माहिती. नवीन शब्द शिका. यामध्ये अवकाश हा शब्द दिलेला आहे. तर अवकाश म्हणजे काय, तर ग्रह, तारे यांच्या दरम्यान असणारी रिकामी जागा, यालाच आपण अवकाश किंवा अंतराळ असे म्हणतो. पुढे बघा, पृथ्वीपासून दूर असणाऱ्या आकाशात दिसणाऱ्या ज्या खगोलीय वस्तूंविषयी मानवाला नेहमीच काय असतं, तर कुतूहल वाटत असतं. म्हणजे पृथ्वीवर ज्या आकाशात दूरवर खगोलीय वस्तू दिसत असतात तर त्याच्याविषयी मानवाला नेहमी कुतूहल असतं. त्यासंबंधी संशोधन करण्यासाठी किंवा तेथपर्यंत जाण्यासाठी त्या माणसाला काय करत असतं, तर वाटत असतं की आपण तिथे जावं. परंतु पृथ्वीवरून एखादी वस्तू अवकाशात पाठवण्यासाठी तिला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध शक्ती द्यावी लागते. कारण जर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध शक्ती दिली नाही तर ती वस्तू सरळ खाली येईल. त्यामुळे ती वस्तू वर जाण्यासाठी काय करावं लागतं आपल्याला, तर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध शक्ती द्यावी लागते. त्यासाठी वापरात येणाऱ्या तंत्रास काय म्हटलं जातं, अवकाश प्रक्षेपण तंत्र असं म्हणतात. म्हणजे पृथ्वीवरून एखादी वस्तू अवकाशात पाठवायची असेल तर आपल्याला त्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध शक्ती द्यावी लागते. त्यालाच आपण अवकाश प्रक्षेपण तंत्र असं म्हणतो. आता या ठिकाणी बघा, एक माहिती तुम्हाला दिलेली आहे. तुम्हाला माहीत आहे का, भारतीय अवकाश मोहीम ही चांद्रयान मोहीम आहे. तर या ठिकाणी याच्याविषयी तुम्हाला माहिती थोडक्यात दिलेली आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था, ज्याला आपण काय म्हणतो, इस्रो, तर ह्यामार्फत 22 ऑक्टोबर 2008 रोजी एक यान सोडलेलं होतं, ज्याला नाव दिलेलं होतं चांद्रयान 1 किंवा चांद्रयान 1. या नावाने ही मोहीम ओळखली जाते. यालाच त्याचबरोबर मंगलयान हा भारताचा आणखीन एक महत्त्वाचा उपक्रम आहे. जशा प्रकारे चांद्रयान 1 हा भारताचा एक महत्त्वाची संशोधन किंवा मोहीम होती, त्याचप्रमाणे मंगलयान हा देखील भारताचा एक आणखीन महत्त्वाचा उपक्रम होता. यालाच उपक्रम मॉम म्हणजे मार्स ऑर्बिट मिशन असं देखील म्हटलं जातं. तर 5 नोव्हेंबर 2013 रोजी मंगळ ग्रहाच्या दिशेने झेपावलं होतं. हे यान मंगळ ग्रहाभोवतीच्या कक्षेत 24 सप्टेंबर 2014 रोजी प्रस्थापित झालेलं होतं आणि पहिल्याच प्रयत्नात इस्रोने हे यश मिळवलेलं होतं. ही भारताची दोन्ही याने मानवविरहित, म्हणजे ज्यामध्ये मानव नव्हता अशा प्रकारची मानवविरहित मोहीम होती. त्याचबरोबर चंद्र व मंगळाच्या सखोल अभ्यासासाठी ही याने पाठवलेली होती. तर अशा प्रकारे ही माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आता पुढे बघा, दिवाळीच्या फटाक्यांमध्ये रॉकेट नावाचा फटाका असतो. यात विस्फोटक पदार्थ ठासून भरलेले असतात. त्यांचे झपाट्याने ज्वलन होऊन खूप ऊर्जा निर्माण होते. रॉकेटच्या रचनेमुळे फटाका ठराविक दिशेने काय होतो, वेगाने वर ढकलला जातो.
अवकाशयानाचे अवकाश प्रक्षेपण करण्यासाठी शक्तिशाली अग्निबाणांचा म्हणजेच रॉकेटचा उपयोग करतात. जशा प्रकारे आपल्याला दिवाळीमध्ये जे रॉकेट असतं तर याच्यामध्ये काही प्रमाणात काय केलेलं असतं तर काही विस्फोटक पदार्थ त्यामध्ये भरलेले असतात, त्यामुळे ते काय जातं वर आपल्याला आकाशात जाताना दिसतात. अशाच प्रकारे अवकाशयान प्रक्षेपण करण्यासाठी शक्तिशाली अग्निबाणांचा उपयोग म्हणजेच रॉकेटचा उपयोग करतात. रॉकेटमध्ये प्रचंड प्रमाणात इंधन जाळले जाते, त्यामुळे काय होतं हजारो टन वजनाचे अवकाशयान अंतराळात नेलं जातं. 20व्या शतकात जगातील काही देशांनी अवकाश प्रक्षेपण तसेच अवकाशयानासंबंधी तंत्रज्ञान काय केलेलं आहे विकसित केलेलं आहे. शेकडो अवकाशयाने अंतराळात पाठवली देखील आहेत. आपला देश अवकाश प्रक्षेपण तंत्रज्ञानाच्या विकासासाठी प्रसिद्ध झालेला आहे. त्याचबरोबर काही अवकाशयाने कायमची अंतराळातच राहतात. काही वेळा काय होतात काही अवकाशयाने कायमचीच अंतराळात राहतात, ती परत पृथ्वीवर येत नाहीत. तर काही पृथ्वीवर परत येतात, तर काही दुसऱ्या ग्रहांवर किंवा उपग्रहांवर उतरवली जातात. काही मोहिमांमध्ये वैज्ञानिक सुद्धा अवकाशातून जातात आणि त्यांना आपण अंतराळवीर म्हणतो. म्हणजे ज्यावेळी काही यान सोडली जातात पृथ्वीवरून दुसऱ्या ग्रहांवर किंवा उपग्रहांवर, तर त्यावेळी काहींमध्ये काय केलं जातं वैज्ञानिक सुद्धा त्यातून जातात, तर त्यावेळी त्यांना आपण काय म्हणतो अंतराळवीर असं म्हणतो. आता या ठिकाणी जे आपले अंतराळवीर आहेत भारतीय अंतराळवीर यांची माहिती दिलेली आहे ते आहेत राकेश शर्मा यांनी 1984 साली अवकाशात जाणारे हे पहिले भारतीय अंतराळवीर होते. इस्रो व सोव्हिएत इंटर कॉस्मॉस यांच्या संयुक्त अंतराळ मोहिमेसाठी अवकाश स्थानकात त्यांनी 8 दिवस वास्तव्य केलेलं होतं. अवकाशातून भारताकडे पाहताना त्यांनी भारतीयांना सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हा संदेश दिलेला आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता या ठिकाणी भारतीय वंशाच्या अंतराळवीर कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स यांचे कार्य तुम्हाला याची माहिती मिळवायची आहे. तर पुढे बघा कृत्रिम उपग्रह म्हणजे काय. शेती, पर्यावरणाचे निरीक्षण, हवामान अंदाज, नकाशे तयार करणे, पृथ्वीवरील पाणी व खनिज संपत्तीचा शोध घेणे, संदेश वहन करण्यासाठी कृत्रिम उपग्रह वापरतात. पृथ्वीभोवती एका परिभ्रमण कक्षेत ते स्थापित केले जातात. कृत्रिम उपग्रह अनेक वर्षांपर्यंत पृथ्वीभोवती फिरत ठेवता येते. तर हे कृत्रिम उपग्रह कोण तयार करतो तर मानव तयार करतो. आणि ते मानव कशासाठी तयार करतो तर शेती, पर्यावरणाचे निरीक्षण, हवामान अंदाज आणि नकाशे तयार करणे किंवा पृथ्वीवरील पाणी व खनिज संपत्तीचा शोध घेण्यासाठी हे कृत्रिम उपग्रह तयार केले जातात. आणि ते काय केले जातात तर पृथ्वीभोवती एका परिभ्रमण कक्षेत ते स्थापित केले जातात. त्यावरून आपल्याला काय मिळतं माहिती मिळते. आणि कृत्रिम उपग्रह काय करतात अनेक वर्षापर्यंत पृथ्वीभोवती असं फिरत आपण ठेवू शकतो. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता पृथ्वीसारखी सजीव सृष्टी असलेला एकही उपग्रह किंवा ग्रह अवकाश संशोधकांना अद्याप आढळलेला आहे. म्हणजे अजूनपर्यंत पृथ्वीसारखी सजीव सृष्टी असलेला कोणताही उपग्रह संशोधकांना सापडलेला नाही. त्यामुळे आपली पृथ्वी हा एक अनमोल ग्रह आहे. पृथ्वीवरील पर्यावरणाची कोणतीही कारणाने होणारी हानी सजीव सृष्टीला काय होऊ शकतं ऱ्हासाला कारणीभूत ठरू शकते, कारण असा ग्रह दुसरा नाही आहे अजूनपर्यंत भेटलेला. पुढे बघा सूर्याविषयी माहिती दिलेली आहे. सूर्य हा तारा आहे. सूर्यमालेतील इतर सर्व खगोलीय वस्तूंना तो सूर्यप्रकाश देतो. त्याचबरोबर सूर्य व त्याच्या भोवती परिभ्रमण करणारी पृथ्वी आणि इतर 7 ग्रह, उपग्रह, बटुग्रह किंवा लघुग्रह यांना एकत्रितपणे काय म्हटलं जातं सूर्यमाला असं म्हणतात. पुढे दिलेलं आहे गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरील वस्तू पृथ्वीवरच राहतात. आणि त्याच्यानंतर दिलेलं आहे अवकाश भ्रमण करण्यासाठी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर पडावे लागते, त्यासाठी अग्निबाणाचे तंत्रज्ञान वापरतात. तर अशा प्रकारे आज आपण हे काय केलेलं आहे पाठामध्ये शिकलेले आहोत. आणि आपण याचा स्वाध्याय देखील पाहणार आहोत, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच पुढच्या पाठांचे देखील स्पष्टीकरण पाहिजे असतील तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.